सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातून एक हृदयद्रावक आणि तितकीच संतापजनक बातमी समोर येत आहे। बिऊर गावात बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून संतप्त नागरिकांनी वनविभागाच्या कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केली आहे। वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच एका निष्पाप बालकाचा जीव गेल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले। बिऊर गावात ही घटना घडली तेव्हा चिमुकला आपल्या घरासमोरच्या अंगणात खेळत होता। दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक बालकावर झडप घातली आणि त्याला ओढत सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर उसाच्या शेतात नेले। नागरिकांनी आरडाओरडा करत पाठलाग केल्याने बिबट्याने मुलाला सोडले, मात्र बिबट्याच्या जबड्यात गंभीर जखमी झाल्याने त्या निष्पाप बालकाचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच शिराळा उपजिल्हा रुग्णालयासमोर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला। बिबट्याच्या वाढत्या दहशतीकडे वनविभागाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप करत जमावाने शिराळा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयावर हल्ला चढवला। कार्यालयाची तोडफोड आणि दगडफेक झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाहीत आणि ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेहाचे विच्छेदन करू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून आमदार सत्यजित देशमुख, प्रांत अधिकारी अर्जुन श्रीवास्तव आणि पोलीस उपविभागीय अधिकारी अरुण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली। बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरे लावणे आणि वनविभागाच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिक शांत झाले। मात्र या घटनेने बिऊरसह संपूर्ण शिराळा तालुक्यात भीतीचे सावट पसरले आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, सांगली।